आता मी मगाशी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की मी तुमच्यासाठी एक भेट आणलीये, ती भेट मी तुम्हाला आता देणार आहे. वटपौर्णिमेच्या पूजेचं धार्मिक महत्व आणि आध्यात्मिक महत्व तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये, पण या वडाची पूजा करण्याचं एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे बरं का. वडाच्या झाडाला आपल्या भारतीय संस्कृतीत प्रचंड महत्व आहे. त्याच्या फांद्या, पानं, पारंब्या सगळ्याच खूप औषधी असतात आणि म्हणूनच वडाच्या झाडाला अक्षय वृक्ष असंही म्हटलं जातं. कारण वडाचं झाड कधीच मरत नाही. त्याच्या पसरलेल्या पारंब्यांमुळे ते झाड कधीही मरत नाही आणि अखंड जिवंत राहतं. आणि म्हणूनच अशा या बहुपयोगी झाडाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. आपली पृथ्वी अशीच हिरवीगार राहावी आणि ही झाडं जगत राहावीत, यासाठी मी तुम्हाला वडाचं रोप भेट म्हणून देणार आहे. आपण सगळ्यांनी मोकळ्या जागेवर ही वडाची झाडं लावूयात आणि खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी करूया. ताई, आज तुमच्यामुळे आम्हाला वटपौर्णिमेचं महत्त्व कळालं. आजचा दिवस नटून थटून पूजा करण्याचा नाही, तर आपण ही पूजा का करतोय हे जाणून घेण्याचा आहे. खरं तर आम्हाला या अशाच भेटीची आवश्यकता होती. साड्या आणि मेकअप आम्हाला असे किती दिवस पुरले असते. ही झाडं तर आमच्या पुढच्या पिढीला ही सावली देतील. नको आम्हाला ते साड्या आणि मेकअप. सतत पुढे पुढे करायची सवय काही जात नाही ना तुझी भावना. तुझी ही शपथ तुलाच लखला. आज मी शपथ घेते, मी तुला कधीही सुखाने जगू देणार नाही. आजवर तू माझ्याकडून जे जे हिरावून घेतलंस ते सगळं मी परत मिळवेन. तुझा हा माज संपेन तेव्हाच सुखाचा श्वास घेईन मी. जानू, किती सुंदर दिसतेस तू आणि किती मनापासून पूजा करतेस. तू माझ्यासाठी मनोभावे पूजा करतेस हे पिक्चर मला रोज बघायला आवडेल. जानू वडाला उलट्या फेऱ्या मारते, पण का? थांब जानू, या अशा फेऱ्या मारायच्या नसतात तुला. नक्की काय चालू हिच्या मनात? केली मी पूजा. मला करावीशी वाटली म्हणून नाही, माझ्या घरच्यांनी मला सांगितलं होतं म्हणून मी तुझी पूजा केली. पण फेऱ्या मात्र मी उलट्या घेतल्यात. कारण जयंत कानेटकर सारखा नवरा 7 जन्मच काय, 7 दिवस सुद्धा नकोय मला. जयंत कानेटकर माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मला नरक झाल्यासारखा वाटतो. या अशा नीच, पॉझेसिव्ह, कंट्रोलिंग माणसाबरोबर मला राहायचंच नाहीये. आजही मी तो दिवस रिग्रेट करते ज्या दिवशी त्याने कॉलेजमध्ये मला पहिल्यांदा पाहिलं होतं.
आमच्या घरी आला, तर मला जान्हवीशी लग्न करायला आवडेल. मला लग्नासाठी मागणी घातली, मला स्वतःच्या प्रेमाची भुरळ पाडली. आमचं लग्न झालं आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या माणसाचा विकृत चेहरा माझ्या लक्षात येणं. त्यानंतर त्याच्या कैदेत काढलेला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, त्याने मला केलेलं टॉर्चर, मला दिलेला त्रास, माझा केलेला छळ, मला दिलेल्या शिक्षा, त्याच्यामुळे माझ्या आजीचं कोमात जाणं, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्रास देणं, माझ्या मनाविरुद्ध माझ्या नकळत मला त्या क्रूजवर घेऊन जाणं, तिथून माझी उडी मारणं, त्यानंतर विश्वाच्या घरी खोटं बोलून राहणं, मी घरी परत यावं म्हणून विश्वाला आणि त्याच्या घरच्यांना दिलेला त्रास, हे सगळं सगळं काही माझ्या चांगलंच लक्षात आहे. आणि या सगळ्याचा सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणजे जानूची मेमरी परत आली आहे. तिला सगळं आठवतंय. इतके दिवस माझी जानू माझ्याशी खोटं बोलत होती, पण का? माझी जानू माझ्याशी खोटं बोलत होती, माझ्याशी, पण का? का हे तू स्वतःच्याच मनाला विचार. कारण तिने काय केलंय माहितीये? तिने तुला फसवलंय. पण 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 आम्ही तुला आधी सांगितलेलं, रादर फोन केला होता. पण पण ते काय ना, तुझ्या जानूवर खूप विश्वास होता ना, खूप. आता बघ काय झालं, तिने तुला फसवलंय. तिची मेमरी परत आली. जानू तुला फसवलंय. जानूची मेमरी परत आली. जानू तुला गंडवते. जानूची मेमरी परत आली. तिने तुला गंडवलंय. ए वेड्या, ए वेड्या, ए वेडा, ए वेडा. जानूने तुला फसवलंय. जानूची मेमरी परत आली आहे. जरा गरीब तर वाटतोय. दळवी सन्स अँड ग्रँडसन्स. ओ दादा, अहो ते श्रीनिवास दळवी म्हणून कोणी ते आहेत का तिथे आतमध्ये? अहो नाही, ते दुपारीच गेले, आता नाही येत. नाही, दुपारीच गेले. चला बरं झालं, नाही तर तीर्थरूपाने मला इथे बघितलं असतं तर नसत्या चौकशा केल्या असत्या. नाही म्हणजे खूप भला माणूस आहे असं ऐकलंय. म्हणजे ही फॅक्टरी त्यांचीच आहे का? म्हणजे तेच मालक आहेत? हो तर हा? ही श्रीनिवास सरांचीच फॅक्टरी आहे. काय बोलता? अहो तुम्हाला म्हणून सांगतो, हा? आमचे मालक एवढे चांगले माणूस आहेत की प्रत्येक कामगाराशी अगदी घरासारखं वातावरण ठेवतात. खूप चांगलं वागतात. काही पण गडबड नाही, पगार वेळेवर. आम्हाला काही दुखलं खुपलं तरी देखील आम्हाला कायम सोबत असतात. आणि महत्वाचं म्हणजे अहो ते कामाला माणसंही ठेवताना अशी निवडतात ना जे प्रामाणिक आहेत, तरच त्याला नोकरी मिळते. अप्रामाणिकपणा आमच्या साहेबांना अजिबात आवडत नाही. अहो असा मालक मिळणं म्हणजे नशीबच लागतं नाही का? होय. नाहीतर आपल्यासारख्या प्रामाणिक माणसाला कोण कामावर ठेवणार सांगा तुम्ही? हा, आजकालचे मालक तर तुम्ही बघतच असाल.